काही महिने उलटले. इकडे रायगडावर दिवसाआड दक्षिणेतील होणाऱ्या नुकसानीच्या आणि त्या मगरूर चिक्कदेवरायाच्या वाढत्या जुलमांच्या खबरी हेरखात्याकडून राजांना मिळत होत्या. राजांनी कृष्णाजींस आपला वकील म्हणून म्हैसूरकडे रवाना केले. त्यामागचा उद्देश इतकाच होता की चिक्कदेवराय सोबत चर्चा करून शस्त्रसंधी करण्यास सांगावे व हा विषय मिटवावा. राजांचा संदेश घेऊन कृष्णाजी निघाले. काही दिवस उलटले. संध्याकाळची वेळ होती. राजे आपल्या मंत्रिमंडळासोबत महत्वाची चर्चा करत होते. इतक्यात एक मावळा आत आला आणि कृष्णाजी आलेत असं म्हणाला. राजांनी लगोलग त्यांस आत बोलवले. शस्त्रसंधीच्या अटीवर नक्की काय निर्णय झाला, चिक्कदेवरायाने अटी मानल्या का, हे जाणून घ्यायला सर्वांचेच कान टवकारले. मात्र कृष्णाजी राजांसमोर आले तेव्हा त्यांची दुरावस्था पाहून सर्वांनाच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. कृष्णाजी म्हणाले, राजे तो चिक्कदेवराय लय गर्विष्ठ आणि माजुरडा झालाय. रयतेवर जुलूम तर करतोच आहे, मात्र आपण शस्त्रसंधीचं जे मार्ग सुचवलेलं ते त्याने धुडकावलं आणि म्हणाला, कोण संभाजी, आम्ही नाही ओळखत. अरे असे कित्येक जमीनदार रोज जन्माला येत असतात. आम्ही आहोत खरे राजे. असं म्हणून त्या चिक्कदेवरायाने आणि त्याच्या दरबाराने माझे वस्त्र फाडले. तसेच विदूषकावर हसावं तसे माझ्यावर सगळे हसत होते. राजे, त्या अहंकारी चिक्कदेवरायाने मराठी अस्मितेचा पार अपमान केला. हे सर्व ऐकून आता मात्र राजे क्रोधाने कडाडले. जर समजुतीचा मार्ग त्या चिक्कदेवरायाला कळत नसेल तर त्याला मराठी पाणी हे पाजलंच पाहिजे. चला सर्वांनी दक्षिण मोहिमेच्या तयारीला लागा आता. राजांच्या या निर्णयामुळे सगळ्यांचा गोंधळ उडाला. कारण औरंगजेब महाराष्ट्रात असताना असं पाऊल उचलणं म्हणजे खूप जोखमीचं होतं.